अधिक मास महात्म्य अध्याय 14वा. चित्रबाहू आणि मणिग्रीव यांची कथा. या अध्यायामध्ये याचे कथानक आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, आपल्या गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. लक्ष्मीने श्रीहरी विष्णूस अधिक मासासंबंधी आणखी कथा सांगण्याचा आग्रह केला. तेव्हा श्रीहरी विष्णू सांगू लागले. पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरामध्ये चित्रबाहू नावाचा राजा हा राज्य करीत होता. तो शूरवीर आणि धार्मिक होता आणि कृष्णभक्तसुद्धा होता. एके दिवशी अगस्त्य ऋषी हे त्याच्याकडे आले. त्याने यथोचित स्वागत केले, त्यांची स्तुती केली, आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली. अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचे दर्शन घेऊन आनंद झालाच होता. त्याने चित्रबाहूला म्हटले, तुझे हे राज्य मी तुलाच परत देतो. तुला पाहूनही मला धन्यता वाटली. तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तेथे आली. तिला अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले. राजाने विचारले, ऋषीवर्य, मला हे राज्यवैभव, ही संपत्ती, ही सुशील पत्नी, हे सर्व कसे काय प्राप्त झाले? माझे कोणते पुण्यकर्म फळाला आले? ऋषीवर म्हणाले, मला तुझा पूर्वजन्म हा पाहिला पाहिजे. त्यांनी तात्काळ समाधी लावली. चमत्कार नावाच्या शहरामध्ये तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास. तू अत्यंत दुराचारी होतास. तू सर्व प्रकारचे पापे केलीस. चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदर नामक पत्नी होती. आपल्या पतीचे वर्तन दुष्ट असून ती पतिव्रता धर्माने त्याच्याबरोबर राहत होती. त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या जातभाईंनी त्याला हाकलून लावले. बृहद्बल राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त केली. त्याला अरण्यामध्ये हाकलून दिले. त्याची पत्नी ही सुद्धा त्याच्याबरोबर गेली. पुष्कळ दिवस लोटले. मणिग्रीव प्राण्यांना मारून आपले पोट भरत असे. काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला होता. थकल्याने तो मूर्छित होऊन पडला. मणिग्रीवाने त्याला पाहिले आणि त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केले. त्याला आपल्या अंगणात आणले. त्याला फलाहार खायला दिला. सरोवरामध्ये स्नान करण्यास सांगितले आणि दोघांनी मिळून त्याची सेवा केली. मणिग्रीवाने त्याची वास्तपुस्त घेतली आणि आपली माहिती सांगितली. तहान भुकेची शांती झाल्याने आणि विश्रांती मिळाल्याने उग्रदेव प्रसन्न झाला. आपण यात्रेस चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो आणि अतिश्रमाने आणि तहान भुकेने व्याकुळ झालो. तुम्ही मला जीवदान दिलेत. तेव्हा उग्रदेव पुढे म्हणाला, तुमची या अरण्यातील वस्ती कशामुळे? तुम्ही नगरात का राहत नाहीत? मला तुमचे काही भले करता आले तर मी करीन. असे त्याने विचारल्यावर मणिग्रीवास आनंद झाला आणि दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला. त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे होईल, असा विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 14वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. याच्या पुढच्या अध्यायाचे श्रवण हे आपण पुढील भागामध्ये करणार आहोत.